हाय, मी आहे सोनाली घरे किचनमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शापूची पातळ भाजी. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: 2 कांदे लसूण सोललेला, भरपूर हिरव्या मिरच्या, डाळ, तुरीची डाळ, मीठ, हळद, शापूची एक जुडी बारीक चिरून घेतलेली भाजी. आणि आता आपण बघणार आहोत की शापूची भाजी खाल्ल्यानंतर आपल्या तोंडाला शापूचा थोडा वास येतो. त्याच्यासाठी आपण मोठ्या भोपळ्याचे एक पान आपण कट करून ह्या भाजीत टाकणार आहोत. आणि ही भाजी आपण आता कुकरला लावणार आहोत. आपण शापूची भाजी पाण्याने धुवून घेणार आहोत छानपैकी. आपण भोपळ्याचं पान बारीक असं चिरून घेतलेलं आहे, ते पण आपण धुवून घेऊया मस्तपैकी. आणि ह्याच्यातलं पाणी काढून घेऊया. आता आपण कुकरमध्ये भाजी शिजण्यासाठी टाकणार आहोत. आपण धुवून घेतलेली भाजी आपण कुकरमध्ये टाकूया. पूर्ण सगळी भाजी टाकून घेऊया. त्याच्यानंतर कच्चे थोडे एक मूठभर शेंगदाणे, मगाशी सांगायचं राहिलं. त्याच्यानंतर आपण एक डाळ आणि थोडीशी हळद टाकून आणि 1 तांब्या पाणी घालूया आणि कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेऊया. हे बघा, आता आपण कुकर गॅसवर ठेवला आहे. तर गॅस लावून घेऊन 3 शिट्ट्या होईपर्यंत ठेवूया. नंतर आपण हिरव्या मिरच्या आणि लसूण मिक्स करून वाटून घेऊया आणि 1 मूठभर कच्चे शेंगदाण्याचं कूट वाटून घेऊया. आता आपण शिट्टे येऊन 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपण कुकर खोलूया. हे बघा, भाजी छान शिजलेली आहे, डाळ शिजलेली आहे. आता आपण ह्याला असं पाणी काढून थोडीशी मॅश करून घेऊया भाजी. हे आपण पाणी याच्यातून काढून घेतलेलं आहे, हे टाकून द्यायचं नाही. हे पाणी आपल्याला वापरायचं आहे. आता आपण ग्लासच्या साहाय्याने ही भाजी अशी मॅश करून घेऊया पूर्ण. आता आपण गॅसवर कढई ठेवून त्यात तेल टाकूया आणि आपण भाजी फोडणीला टाकून घेऊया. आपण 2-3 चमचे तेल टाकून घेऊया. तेल गरम झाल्यानंतर आता तेल तापलेलं आहे. याच्यात आपण बारीक केलेली मिरची आणि लसूण तेलात टाकून चांगला परतून घेऊया. पूर्ण परतून घेऊया. हे बघा, असं तेल सुटेपर्यंत छान अशी मिरची भाजून घ्यायची, म्हणजे मग छान लागते. त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकू. त्याच्यानंतर आपण भाजी टाकून घेऊया. मस्तपैकी आपण अशी ढवळून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण 2 चमचा मीठ टाकूया आणि आपण कच्चं शेंगदाण्याचं कूट केलेलं टाकूया. त्याच्यानंतर ह्याला 10-15 मिनटं कमी गॅसवर शिजवून उकळी काढून घेऊया. हे बघा, मस्तपैकी ह्याला उकळी आलेली आहे. 5 ते 6 माणसाला आरामशीर एवढी भाजी पुरते. आपल्या चवीनुसार मीठ कमी जास्त करायचे. आता आपली खाण्यासाठी भाजी रेडी झालेली आहे. नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.